माझ्यासोबत एक अगदी अर्बन प्रसाद आहे गणपती बाप्पाचा. आणि हा अर्बन प्रसाद कोणाच्या घरचा आहे तर हा अर्बन प्रसाद आहे नेहाच्या घरचा. Yes. आणि आय एम हॅव्हिंग वन. Yes. सो Let's keep it back to या बाप्पा. आपण इथे आहोत. खूप छान प्रसाद आहे आणि प्रसादासोबत इथे खूप छान लोक आहेत. सध्या माझ्यासोबत नेहा आहे, द होस्ट ऑफ दी गणेशा. शिवाय आनंदी आहे, कीर्ती आहे आणि मंगेश आहेत. आपण इथे आहोत एक वेगळं म्युझिकल गणेशा हे सेशन करायला. गणपती म्हटलं की प्रत्येकाची काही ना काहीतरी आठवण असते आणि मराठी माणूस म्हटलं की गणपती फार लार्जर दॅन लाईफ असतो आपल्यासाठी. गणपतीतल्या प्रत्येकाच्या आठवणी आहेत. तर नेहा, मी तुझ्यापासून सुरुवात करते की काय अशी जी आठवण आहे गणपतीची, काय सांगशील? माझ्यासाठी प्रत्येक वर्षाची एक नवीन आठवण असते. कारण ना गणपती बाप्पाचा जो सण आहे, तो माहोल आहे, तो फार मॅजिकल आहे. आणि मी आय लुक फॉरवर्ड टू दॅट होल सीझन. कारण पूर्ण वर्षभरात ते 5 दिवस मी काहीच करत नाही, काही रेकॉर्डिंग्स नाही, काहीच नाही, कुठेच जात नाही. अँड मला फार असं वाटत असतं आकाश आणि मला की आपले आप्तजन, फ्रेंड्स आणि सगळ्यांनी घरी यावं. हेच निमित्त असतं की 5 दिवस तुम्हाला ओपन इन्व्हिटेशन असतं, यू आर वेलकम, कम ओवर. आणि स्पेशली कलाकारांसाठी इतकं ते छान माध्यम आहे की अनेक सिंगर्स आले किंवा कंपोजर्स आले, लिरिसिस्ट आले की बोलता बोलता काहीतरी नवीन कलाकृती पण तयार होऊ शकते. त्यामुळे एक सेल्फिश ग्रीडी रिझन त्याच्या मागे आहे की आपण भेटावं सगळ्यांनी आणि त्याच्यातून काहीतरी एक नवीन कलाकृती पण तयार करू शकतो किंवा एक विचारांची देवाणघेवाण करता येते. कलाकारांसाठी खरंच बाप्पा रॉक्स यार, सुपर. जसं नेहानी सांगितलं ओपन इन्व्हिटेशन असतं, तरीही ही तिघं पहिल्यांदा आलेली आहे. मला सांगायचं आहे, मंगेश आता कितीतरी वर्ष मी इन्व्हाइट पाठवते, श्वेतांबरा तू कव्हर करणार आहेस ना म्हणून तो आलाय, मला असं वाटतं. तसंच आनंदीचं आहे. आनंदीला आता मी मला वाटतं 5 वर्ष झाली असतील मेसेज वगैरे दरवर्षी पाठवते. आणि कीर्ती, आय हॅव नो कंप्लेंट्स फ्रॉम यू. आणि लगेच मी तिच्या घरी आले. पण ठीक आहे. नेव्हरदलेस आय एम सो हॅपी दॅट ऑल दीज 3 पीपल, माय लव्ड आर्टिस्ट, इतके गोड गळ्याचे गायक घरी आले आहेत ना. इट्स अ ग्रेट फिलिंग फॉर मी. ही जी कंप्लेंट होती तुमच्या दोघांसाठी, तर तुम्हाला काही एक्सक्युजेस द्यायचे आहेत का त्याच्यासाठी? खरं सांगायचं तर म्हणजे मी खूप लांब राहते अशातला भाग नाही किंवा खूप जवळ राहते अशातलाही भाग नाही आहे. पण इतकी वर्ष नाही झाला, योग नाही आला असं म्हणेन मी. हे वर्ष असं होतं की मी आणि नेहा 2 फिल्म्समध्ये एकत्र आहोत. एक कॅम्पस कट्टामध्ये तर आम्ही एक अख्खं गाणं एकत्र गायलो आहे. आणि इश्कवाला लव, ज्याच्यात आम्ही 4घे हे गायलेलो आहोत. आणि त्या इश्कवाला लवमुळे आमच्या सतत भेटी गाठी आणि मग कुठेतरी तो एक कनेक्ट वाढतो. सगळंच मला वाटतं की ते बॉन्डिंग वाढतं. त्यामुळे मला वाटलं की यावर्षी आपण जायलाच पाहिजे. तुम्ही एवढ्या दिवस बोलवला आणि मी नाही येऊ शकलो आणि हे खरं रिझन आहे. त्यामुळे मनापासून नेहाजी माफी. आणि यावर्षी गणपती बाप्पाने आपल्या सगळ्यांना एकत्र इकडे आणायचा योग असेल, त्यामुळे मागच्या वर्षी नाही येणं झालं असेल. मी असं म्हणेन की म्हणजे मला नेहा खूप आधीपासून माहीत होती, पण आम्ही क्लोज आत्ताच काही दिवसांपूर्वी आलो आहे इश्कवाला लव या फिल्मच्या निमित्ताने. आणि हो, आमचं एकत्र गाणं आहे. आणि इतक्या पटकन हा योग आला तिच्या घरी येऊन गणपती बाप्पासमोर हे आपण इतकं छान म्युझिकल भेट घेतो आहे. सो आय एम रिअली थँकफुल की तू इतकं सुंदर इन्व्हिटेशन दिलं आणि राजश्री मराठीमुळे ही छान भेट घडून आली. प्रत्येकाची आपली गणपतीच्या निमित्ताने खूप फेवरेट गाणी असतात, कारण आवर चाइल्डहुड इज कनेक्टेड विथ गणपती. तर अशी काही गणपतीची गाणी वगैरे तुम्हाला? माझ्या घरी तर गणपतीचं खूप छान वातावरण असतं. 10-11 दिवस गणपती असतो लातूरला. आणि माझ्या वडील खूप गणेश भक्त आहेत, मोठे गणेश भक्त आहेत. आणि त्यामुळे आम्हाला लहानपणापासून अथर्व शीर्ष आणि ह्या सगळ्या वातावरणात मी वाढत मोठा झालो आहे. माझे काका माझे गुरु असल्यामुळे त्यांनी मला पहिली बंदिश भूप रागातली गणेशाचीच आहे, जी त्यांनी रचली होती रसरंग या नावाने. त्याची मी आय थिंक एक रागदारीने थोडक्यात त्याच्यानी सुरुवात करतो.
आ आ जय जय जयाजी गणनाथा एकदन्ता लंबोधरा जय जय जयाजी गणनाथा सुरंगरंगी मयूरेशा रसरंगी तुमहि गणेशा जय जय जयाजी गणनाथा गणनाथा. माझ्या आठवणी म्हणजे मी मुळात इंदोर ह्या शहरातली आहे आणि तिथे सगळे नातेवाईक सगळे मिळून आम्ही गणपती बसवतो आणि ते 10 दिवस सगळे म्हणजे आपण एक खरं मूर्ती आणतो घरात, पण तो आपल्या घरातला एक मेंबर होऊन जातो खरं 10व्या दिवसापर्यंत. आणि मग तर इतके दिवस ती सगळी पॉझिटिव्हिटी जी घरात असते, एक खूप छान प्रसन्न वातावरण सगळीकडे असतं. तर मला वाटतं हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी आठवण आहे की सगळ्यांबरोबर हे जे काय आपण बॉन्डिंग शेअर करतो आपल्या फॅमिलीबरोबर, तेव्हा खूप फ्रेंड्स वगैरे येतात जातात, तर ते सगळे खूप छान वाटतं 10 दिवस. म्हणजे पूर्ण वर्षातले ते 10 दिवस असे वेगळेच असतात एक. सो ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि सगळं खाणं पिणं अँड ऑल दॅट मेक्स इट मोर स्पेशल. इंदोरी येथील लोक सो स्वीट्स तर तुमचं गोड वगैरे हे सगळं खूप असतं. सगळंच यू नेम एनिथिंग. आणि गाणं मी म्हणेन की एक खूप जुनं पारंपरिक गाणं तुझं मागं तुम्ही आता, हे मला खूप जवळचं आणि खूप आवडतं गाणं आहे. सो तेच मी ऐकवते. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती, तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती, संगती मज द्यावे एकदंता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता. इतकी वर्ष गणपती आपलं एक जायचं, दर्शन घ्यायचं, जेवायचं असं होतं. लास्ट इयर माझ्या आयुष्यात एक खूप वेगळी संधी मला वाटतं बाप्पांमुळे मिळाली. इतकी वर्ष माझं इंडियात अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असतात, कधी परदेशात जेव्हा ठरत होतं ते समाव कॅन्सल होत होतं दरवेळी. तर लास्ट इयर बरोबर गणपतीच्या 4 दिवसात नायजेरियाला टूर ठरली एक. आणि मी असं होतं की गणपतीचे कार्यक्रम नायजेरियामध्ये म्हणजे तिकडे इंडियन्स किती माहीत नाहीत, त्यांना आपण मराठी गाणी गाणार, गणपतीची गाणी गाणार, किती कळणार, काही माहीत नाही. मी आपली गेले तिकडे आणि इतकं मला आश्चर्य वाटलं. तिकडे एकतर खूप इंडियन फॅमिलीज आहेत, मराठी फॅमिलीज खूप आहेत, अगदी मारवाडी, गुजराती अनेक जण आहेत, पण ते सगळे आपल्याकडे जशी मखर, गणपतीची प्रतिष्ठापना, तसं सगळं ते तिकडे करतात. इथून तिकडे पूजा सांगायला पुजारी जातात आणि ते अगदी साग्र संगीत म्हणजे त्यांच्याकडे जे इंडियन मंदिर असतं तिकडे ते सगळे गणपती एकत्र ठेवतात. म्हणजे ते फक्त आपले आपले गणपती असं नाही ठेवत. एक पहिली पूजा झाली की ते त्या देवळात, त्यामुळे सगळेजणं जाऊन एका वेळी जवळजवळ 100-150 गणपतींचं दर्शन घेऊ शकतात आणि ते एकत्र विसर्जनाला नेतात. सो इतका वेगळा एक्सपिरियन्स होता मला वाटतं. आणि एवढ्या बाहेरच्या देशात, एवढ्या
म्हणजे नेहमी आपली फॅमिली फ्रेंड्स असतं, तिकडे एकदम वेगळ्या लोकांमध्ये सुद्धा बाप्पा एवढा जवळचा वाटतो अशा वेळी, की मला वाटतं तो खूप अविस्मरणीय अनुभव होता माझा. आमचे कॉन्सर्ट्स खूप छान झाले. म्हणजे तिकडे इंडियन्स जे होते त्यांनी तर एन्जॉय केलेच ते, पण जे नायजेरियन तिथली पूर्ण जनता आहे आणि ते म्हणजे अगदी साऊंड टेक्निशियन्स सगळे नायजेरियन होते. आणि तिकडे जे कोणी इंडियन म्युझिक ज्यांना आवडतं असे अनेक लोक आले होते मुद्दाहून ऐकायला, आणि सगळी मराठी गाणी होती, त्यातली बरीचशी बाप्पावर होती, आणि ती त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केली. आणि त्यांना आपले इतकं माहिती आहे गणपती, म्हणजे कारण इतकी वर्ष तिथे ही परंपरा चालू आहे गणेशाची, की त्यामुळे सगळ्यांना माहिती. खूप बरं वाटलं अशा वेळी की आपली संस्कृती नायजेरियाच्या भूमीत वाढतीये. गणपतीचं खरं फिलिंग ना ते सार्वजनिक मंडळांमध्ये जे टिपिकल गजानना श्री गणराया तुझं मागं मी आता ही गाणी लागल्यावर जे फिलिंग असतं ना, मी गजानना श्री गणराया गाईन. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, मंगलमूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मी जेव्हा 4थीत होते तेव्हा सार्वजनिक गणपतीत छान कार्यक्रम सगळीकडे होतात ना 5 दिवसाचा, तेव्हा असायचा की स्थानिक कलाकार गाणार आणि किंवा डान्स करणार वगैरे. तर दरवर्षी मी गात असे, आणि 4थीत असताना मी कुठलं गाणं म्हणावं बरं, सुन्या सुन्या मैफिली तर माझ्या हे गाणं मी म्हटलं, आणि म्हणजे गणपतीचा जल्लोष आणि तिथे सुन्या सुन्या मैफिली तर माझ्या गाणं. पण ते इतकं आवडलं गेलं होतं की त्याच्याने मला एक एन्करेजमेंट मिळाली की खरंच गाण्यात करिअर का, म्हणजे काहीतरी सिरियस गाणं करू शकतो आपण, ह्याची खात्री पटू लागली त्या दिवसापासून. की 5 रुपयाचं बक्षीस जाहीर, 10 रुपयाचं बक्षीस जाहीर वगैरे, तो एरा होता ना की नेहा चांदना, तेव्हा मी चांदना होते, नेहा चांदनाच्या नावाने 5 रुपयाचं बक्षीस कुडाळकरांकडून वगैरे असं जे यायचं ना. आणि देन वेन शेवटच्या दिवशी तुम्हाला जेव्हा तो एन्व्हलप मिळायचा, पैशांचा प्रश्न नव्हता, पण ते प्रतिकात्मक एक जे अवॉर्ड असतं ना एका लहान मुलासाठी, ते प्रोत्साहन असतं, ती आठवण मी अजूनही विसरू शकत नाही आणि फार स्पेशल आहे. दुसरी आठवण अशी की शांताबाई शेळकेंचे शब्द मला गायला मिळाले. एक अल्बम आलेला 2 वर्षापूर्वी, त्यात मी 2 शांताबाई शेळकेंनी लिहिलेली भक्तिगीतं गायलेली. ती एक आठवण एकदमच मेस्मरायझिंग आहे आणि दॅट विल ऑलवेज स्टे विथ मी, आणि त्याच्यातलंच मी ऐकवते. माझ्या गणेशाचे रूप माझ्या हृदयात वसे, देव गजानन माझ्या डोळ्यांना नित्य दिसे, माझ्या गणेशाचे रूप माझ्या हृदयात वसे. असं होतं ते गाणं. खरंच खूप छान वेगवेगळी गाणी ऐकायला मिळाली तुम्हा दोघांकडून. 2 नवीन गाणी माझ्यासाठी, आणि दीज टूजवर एक माझी लहानपणापासून ऐकण्याची गाणी आहेत. ऑल टाइम फेवरेट. आय नो, म्हणजे ती गाणी मला माहिती आहेत, मग ते मला जरा आनंद वाटतो.